Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about reducing properties of the D block elements. So all the D block elements except copper have considerably more negative किंवा have standard electrode potential considerably more negative than standard hydrogen electrode which is taken as 0. Hence these metals get easily oxidized to their ions in aqueous solution. So आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलमध्ये पाहिलं होतं की सर्व जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्या सर्व डी ब्लॉक एलिमेंट्सचं एक्सेप्ट कॉपरला सोडून जे सर्व डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत या सर्वांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते निगेटिव्ह आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल. जेव्हा आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा शब्द वापरतो तेव्हा आपण रिडक्शन पोटेन्शियलबद्दल बोलत असतो. मग रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते निगेटिव्ह आहे. कोणापेक्षा निगेटिव्ह आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडपेक्षा, ज्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0 कन्सिडर केलेलं आहे. सो ऑल द डी ब्लॉक एलिमेंट्स एक्सेप्ट कॉपर हॅव standard electrode potential considerably more negative than standard hydrogen electrode which is taken as 0. Hence these metals get easily oxidized to their ions in their aqueous solutions. As the D block elements except copper have negative standard electrode potential, as the D block elements have negative standard electrode potential, therefore they acts as a reducing agent. Therefore they are not good as S block elements. But they are not good reducing agent as S block elements. सर्व जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत या सर्व डी ब्लॉक एलिमेंट्सचं एक्सेप्ट कॉपरला सोडून स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे म्हणजेच त्या ठिकाणी काय होतंय? ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतंय. ज्या अर्थी त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतंय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतंय, म्हणजेच हे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतंय म्हणजेच हे दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणणारे एजंट आहेत. म्हणजेच हे काय आहेत? रिड्युसिंग एजंट आहेत. ऑक्सिडेशन रिॲक्शन होते म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं तेव्हा हे काय असतात? रिड्युसिंग एजंट असतात. म्हणून सर्व जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट कॉपरला सोडून सर्व डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत कॉपरला सोडून ते काय आहेत? रिड्युसिंग एजंट आहेत. कशावरून सांगितलं आपण? कारण त्यांचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह
रिडक्शन पोटेन्शियल आहे म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं आहे म्हणजेच हे रिडक्शन घडवून आणणारे एजंट आहेत, रिड्युसिंग एजंट आहेत असं आपण म्हणू शकतो. बट दे आर नॉट गुड रिड्युसिंग एजंट ॲज एस ब्लॉक इलिमेंट्स. म्हणजे एस ब्लॉक इलिमेंट जे आहेत ते गुड रिड्युसिंग एजंट आहेत डी ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा. म्हणजे एस ब्लॉक इलिमेंट्सची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जी आहे ती जास्त आहे डी ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा. एस ब्लॉक इलिमेंट्स इझिली इलेक्ट्रॉन लूज करतील म्हणजेच एस ब्लॉक इलिमेंट चांगले रिड्युसिंग एजंट आहेत डी ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा. मग एस ब्लॉक इलिमेंटचं जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल ते काय असेल? मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल. या या ठिकाणी ऑक्सिडेशन इझिली होतं आहे कारण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर एस ब्लॉक इलिमेंटचं जास्त आहे म्हणजेच यांचं रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन इझिली होतं आहे म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल तेवढंच कमी असेल म्हणजेच यांचं रिडक्शन पोटेन्शियल काय असेल? डी ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा कमी असेल. आणि डी ब्लॉक इलिमेंटचं जे आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे काय असेल? एस ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा जास्त असेल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असेल म्हणजेच मोर निगेटिव्ह असेल. डी ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा एस ब्लॉक इलिमेंट्सचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असेल म्हणजेच मोर निगेटिव्ह असेल. आणि डी ब्लॉक इलिमेंट्सचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल एस ब्लॉक इलिमेंट्सपेक्षा जास्त असेल म्हणजेच लेस निगेटिव्ह असेल. So, the D block elements have negative standard electrode potential, therefore they act as a reducing agent. They act as a good reducing agent but not good as S block elements. So, the reducing capacity of a metal of a metal depends on its tendency to change into aquated ions. It depends on its tendency to change into their aquated ions. किंवा इट्स म्हणूया आपण, चेंज इंटू इट्स टेंडन्सी टू चेंज इंटू देअर aquated ions. So the reducing capacity of a metal depends on its tendency to change into their aquated ions. म्हणजे रिड्युसिंग कॅपॅसिटी जी आहे एखाद्या मेटलची ती कशावर डिपेंड आहे? रिड्युसिंग एजंटची कॅपॅसिटी त्याची जी टेंडन्सी आहे ॲक्वेटेड आयन्समध्ये चेंज व्हायची किंवा कन्वर्ट व्हायची त्याची जी टेंडन्सी आहे त्या टेंडन्सीवर त्याची रिड्युसिंग कॅपॅसिटी डिपेंड आहे. सो ड्यू टू हाय ionization energy, due to high ionization energy, high heats of vaporization, and low heats of hydration, So due to high ionization energy, high heats of vaporization and low heats of hydration, the D block elements do not get converted into their aquated ions as easily as S block elements. म्हणजेच S block element जे आहेत
ते इझिली त्यांच्या ॲक्वेटेड आयन्समध्ये कन्वर्ट होतात डी ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा. सो या ठिकाणी बघा आपण काय म्हटलं आहे, रिड्युसिंग कॅपॅसिटी ऑफ अ मेटल डिपेंड्स ऑन इट्स टेंडन्सी टू चेंज इन टू देअर ॲक्वेटेड आयन्स. ॲज द डी ब्लॉक एलिमेंट्स ड्यू टू द हाय आयोनायझेशन एनर्जी, high heats of vaporization and low heats of hydration, the transition metals do not get converted into their aquated ions as easily as S block elements. ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये काय होतं, त्यांची आयोनायझेशन एनर्जी जास्त असल्यामुळे, हीट्स ऑफ वेपरायझेशन जास्त असल्यामुळे आणि हीट्स ऑफ हायड्रेशन कमी असल्यामुळे हे इझिली त्यांच्या ॲक्वेटेड आयन्समध्ये कन्वर्ट होत नाही. जेवढं इझिली एस ब्लॉक एलिमेंट्स त्यांच्या ॲक्वेटेड आयन्समध्ये कन्वर्ट होतात, तेवढ्या इझिली डी ब्लॉक एलिमेंट्स त्यांच्या ॲक्वेटेड आयन्समध्ये कन्वर्ट होत नाही, तेवढी त्यांची टेंडन्सी नसते. म्हणून देअरफोर दे आर नॉट गुड रिड्युसिंग एजंट ॲज एस ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजेच एस ब्लॉक एलिमेंट जेवढे गुड रिड्युसिंग एजंट आहे, जेवढे चांगले रिड्युसिंग एजंट आहेत एस ब्लॉक एलिमेंट, तेवढे चांगले रिड्युसिंग एजंट नाही आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजेच रिड्युसिंग कॅपॅसिटी जी आहे ती एस ब्लॉक एलिमेंटची जास्त आहे डी ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा, असं आपण म्हणू शकतो. आणि आपण पाहिलं होतं की कॉपरचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते काय आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे. सो कॉपर हॅज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल. दिस इंडिकेट्स दॅट copper is not capable. Copper has positive electrode potential or standard electrode potential. So copper has positive standard electrode potential. This indicates that copper is not capable to displace H plus ions from acid solution, or this indicates the inability of copper to displace the H plus ions from acid solution. So this reaction simply does not occur. कॉपरची जर इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सीच कमी आहे तर कॉपर हा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व करू शकणार नाही, कारण या H प्लस आयन्सचं कन्वर्जन ह्या H2 मध्ये होणारच नाही, कारण हा जर इलेक्ट्रॉन लूज करणार नाही तर याचं कन्वर्जन याच्यामध्ये होणारच नाही. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ही सहसा होत नाही, कॉपरची रिॲक्शन ह्या H प्लस आयन सोल्युशन सोबत. सो copper metal, copper 2 plus 2 electron. So the tendency of copper to lose electrons is extremely small. So therefore copper is poor reductant or poor reducing agent असंही म्हणू शकतो आपण, poor reducing agent. सो किंवा आपण असं म्हणू शकतो, द टेंडन्सी ऑफ कॉपर टू चेंज इन टू क्युप्रिक आयन इज एक्स्ट्रीमली स्मॉल, देअरफोर वी कॅन से दॅट कॉपर इज पुअर रिड्युसिंग एजंट. कॉपर जो आहे तो काय, पुअर रिड्युसिंग एजंट आहे, खराब रिड्युसिंग एजंट आहे. हा इझिली इलेक्ट्रॉन लूज करत नाही, दुसऱ्याचं रिडक्शन हा घडवून आणू शकत नाही, आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणून कॉपर जो आहे तो पुअर रिड्युसिंग एजंट आहे, कारण त्याचं जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते पॉझिटिव्ह आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स. थँक्यू.